हॅलो फ्रेंड्स, अभिश्री रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला इथे मखाण्याचा हलवा दाखवत आहे. तर त्यासाठी मी 2 वाट्या मखाणा घेतलेला आहे. अर्धी वाटी मी शेंगदाणे भिजत घातलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता मी पूर्वतयारी करून घेतलेली आहे. अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. 3 ते 4 टेबलस्पून तूप आहे ते. 1 वाटी मी पूर्ण दूध घेतलेलं आहे, 1 फुलपात्र. बदामाचे काप घेतलेले आहेत करून. 2 ते 3 टेबलस्पून मी रवा घेतलेला आहे. छोटा रवा किंवा मोठा रवा कुठलाही घेऊ शकतो आपण. आणि अर्धी वाटी मी गूळ घेतलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी ही पूर्वतयारी पूर्ण करून घेतलेली आहे. वेलची घेतलेल्या आहेत 4 ते 5. वेलची आपल्याला थोडीशी फोडून घ्यायची आहे किंवा याची पावडरसुद्धा आपण करून घेऊ शकतो वेलचीची. मखाणे हे फायबर रिच आहे आणि कॅल्शियम भरपूर असतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपण रोस्ट करूनसुद्धा आपण ते खातो. मखाण्याचा हलवा मी इथे बनवून दाखवत आहे. जो मी बनवला होता त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगते आहे. तर इथे आपल्याला मखाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत, रोस्ट करायचे आहेत त्याला. एक 10 ते 15 मिनटं आपल्याला त्याला रोस्ट करायचं आहे, जेणेकरून त्याच्यात जे मॉइश्चर वगैरे असेल तर ते सर्व निघून जाईल आणि ते व्यवस्थित क्रिस्पी होतील. याची आपण नंतर पावडर करून घेणार आहोत मिक्सरमधून काढून. जाडसरच वाटून घ्यायचं आहे ते, जास्त बारीक नाही वाटायचं आपल्याला. तर इथे मी 5 मिनटं त्याला चांगलं रोस्ट केलेलं आहे कढईमध्ये. मखाणे हे फायबर रिच आहेत आणि कॅल्शियमसुद्धा त्याच्यामध्ये भरपूर असल्यामुळे कधीकधी आपल्याला तो जेवणामध्ये त्याचा वापर केलेला किंवा त्याचे अनेक पदार्थ आपण बनवू शकतो. त्यातलाच एक हा मखाण्याचा हलवा मी तुम्हाला इथे दाखवत आहे. त्यासाठी मी 2 वाटी मखाणा घेतलेला आहे. तो आता मी रोस्ट करते कढईमध्ये. व्यवस्थित तो भाजून झाला की आपण त्याला मिक्सरला लावून त्याची जाडसर पावडर करून घेऊया. शेंगदाणे मी अर्धा 1 तास आधीच भिजत घातले होते. जर तुम्ही भिजत घालायला विसरला तर तुम्ही भाजून घेऊन त्याची पावडर करून घेऊ शकता. तर आता इथे मी भिजत घातले होते त्याला 1 तास. तर ते भिजल्यानंतर आता चांगले पण साल न काढताच मी त्याला वाटून घेते आहे. सालीसकटच शेंगदाणे चांगले पौष्टिक लागतात, त्याच्यामुळे सालीचा पण वापर करणार आहे मी इथे. तर इथे आपल्याला शेंगदाण्याची पावडर करून घ्यायची आहे. मिक्सरला काढून घ्यायचे आहेत ते शेंगदाणे. आता इथे तुम्ही बघू शकता जाडसर असं वाटलेलं आहे मी ते, जास्त बारीक पण नाही केलेलं आहे. मखाणेसुद्धा वाटून घेतलेले आहेत, त्याचीसुद्धा पावडर तुम्ही बघू शकता. तर आता इथे मी 3 ते 4 टेबलस्पून जे तूप घेतलेलं होतं वाटीमध्ये ते कढईत टाकते आहे. कढईत टाकून झालं की मग आपण त्याच्यामध्ये जो रवा घेतलेला आहे आपण छोटा, तो आपण भाजणार आहोत. एक दाणेदार चव यावी म्हणून आपण रव्याचा वापर करतो आहे इथे. इथे आपण रवा कमी प्रमाणातच वापरला आहे, 2 ते 3 टेबलस्पूनच आहे तो. त्याला पण व्यवस्थित रोस्ट भाजून घ्यायचं आहे चांगला तुपामध्ये. तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त पण घालू शकता. इथे मी 3 टेबलस्पूनच तूप वापरलेलं आहे. तुम्ही हवं तर जास्त पण तूप वापरू शकता. इथे मी बारीक वाटलेले जे शेंगदाणे होते ते पण आता भाजायला टाकलेले आहेत त्याच्यात. कढईमध्ये चांगले ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. रवा आणि शेंगदाण्याचं जी आपण पेस्ट बनवली ते दोन्ही पण आपल्याला व्यवस्थित एकसारखं भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये. 2 ते 3 मिनटंच आपल्याला भाजायचं आहे, जास्त भाजण्याची पण गरज नाही आहे. शेंगदाणे चांगले असे व्यवस्थित परतले. शेंगदाण्याचं जी पेस्ट बनवलेली आहे ती. नॉनस्टिकची कढई घ्यायची आहे, जेणेकरून आपलं जे शेंगदाणे असतात ते कढईला चिकटू नयेत. आणि त्याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं आहे जेव्हा आपण शेंगदाणे मिक्सरला लावून बारीक करतो तेव्हा. फक्त ते हलकेसे हलवून व्यवस्थित जाडसरच वाटून घ्यायचे आहेत. आता इथे मी जो गूळ घेतलेला त्या गुळामध्ये मी पाणी टाकलं आहे आणि त्याला पाण्यामध्येच विरघळवणार आहे त्याला.
चांगला गूळ विरघळला की मग आपण हे पाणी आपल्या कढईमध्ये टाकायचं आहे. आता इथे आपले शेंगदाणे आणि रवा चांगला भाजतो आहे. हा चांगला थोडासा कलर चेंज झाला आपला, ब्राऊन शेडमध्ये आला की मग आपण त्याच्यामध्ये मखाण्याचं जी आपण जाडसर पूड केलेली आहे ती टाकायची आहे. एकसारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर मग ते कढईला लागू शकतं खाली. ते चांगला भाजत आला की तो कढईला नाही चिकटत, तो व्यवस्थित ते भाजलं जातं. हे व्यवस्थित सगळं रोस्ट झालं की मग आपण याच्यामध्ये गुळाचे जे पाणी केलेलं आहे ते टाकूया. आता इथे बदामाचे काप जे मी तुकडे करून ठेवलेले आहेत ते सुद्धा मी इथेच कढईमध्ये भाजायला टाकते. इथे तुम्ही बघू शकता बदामाचे जे काप केलेले होते ते मी थोडंसं तूप त्याच्यावर टाकलं आणि ते कढईमध्येच भाजून घेते, जेणेकरून ह्याच्याबरोबरच ते भाजलं जाईल रवा. आणि याच्याबरोबर वेलचीसुद्धा मी अख्खीच टाकली आहे, पण थोडीशी ती कुटून घेतली आहे म्हणजे एकसारखी ती मिक्स होईल या हलव्यामध्ये. आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं हलवत राहायचं आहे. आता इथे जे गुळाचं पाणी आपण केलेलं आहे ते आपण गाळून घेऊया. कधी कधी गुळामध्ये थोडासा कचरा वगैरे पण असू शकतो, म्हणून आपण ते व्यवस्थित विरघळून झाल्यानंतर त्याला गाळून घ्यायचं आहे. हे पूर्ण गाळलं गेलेलं आहे. थोडासा जो गुळ राहिला तो मी परत चमच्याने व्यवस्थित बारीक करून त्याच्यात टाकणार आहे. तर हे आपलं एक वाटी पाणी आहे जवळजवळ, गूळ आणि पाणी असं मिळून. तर अर्धी वाटी मी गूळ घेतलेला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ अर्धी वाटीच पाणी वापरलेलं आहे. तर हे पूर्ण एक वाटी जे गुळाचं पाणी झालेलं आहे ते मी ह्या हलव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. ते इथे आपलं व्यवस्थित सगळं मिश्रण एकसारखं भाजलं जातं आहे. तर आपण याच्यामध्ये ते गूळ पाणी ॲड करूया आणि त्याला परत हलवत राहायचं आहे. ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही बदामाच्या व्यतिरिक्त अजूनही जे ड्रायफ्रूट्स आहेत जसे पिस्ता, काजू वगैरे ते सुद्धा टाकू शकतो, मनुके वगैरे आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स आपल्याला टाकायचे. तर इथे मी 1 कप दूध ॲड केलेलं आहे. जे मी दूध घेतलं होतं अशी 1 फुलपात्रभर, तर ते मी आधी दूध टाकून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये दूध घालून मी चांगलं हलवलं आहे आणि आता त्याच्यानंतर 2-3 मिनटानंतर हे मी गुळाचं जे पाणी केलं आहे ते टाकलेलं आहे. तर गुळाचं पाणी टाकल्यानंतर आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे. तो आता हा हलवा आपला इथे रेडी झाला आहे. त्याला आपण चांगला हलवून 2 ते 3 मिनटं आपण चांगलं त्याला परतून घेतलं, त्याच्यामुळे तो व्यवस्थित फुललेला आहे. आणि तुम्ही ते बघू शकता मी तो एका बाउलमध्ये काढून घेतला. खूप छान लागतो हा हलवा, तुम्ही पण जरूर ट्राय करा. मखाणा हा हेल्दी आहे, फायबर रिच आहे आणि कॅल्शियमसुद्धा त्याच्यामध्ये भरपूर असतं. त्याच्यामुळे आपल्या जेवणामध्ये कधीतरी आपण जे गोड पदार्थ करतो त्याच्यामध्ये ही एक मखाण्याचा हलवासुद्धा आपण ॲड करू शकतो. तर तुम्ही पण जरूर ट्राय करा. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग.